आणि आता पुढची बातमी आहे। मराठा आरक्षणाची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील तणाव वाढल्याची माहिती मिळते। कारण मनोज जरांगेंसोबत आता चर्चा न करण्यावरती सरकारचं एकमत झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। बुधवारी सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये जरांगेंनी बच्चू कडूंचा अपमान केला। त्यामुळे सरकार जरांगेंवरती नाराज आहे। तर जरांगेंच्या वाढत्या मागण्यांवरती सरकार नाराज असल्याचं समजतंय। जिल्ह्यात कुणबी नोंदी सापडत असताना पुढच्या महिन्यात अधिवेशन बोलावलेलं असताना जरांगेंचा हा मोर्चा कशासाठी असा सवाल सरकारनं केल्याची माहिती मिळते। एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। धोरणात्मक निर्णय झाले। मी म्हटल्याप्रमाणे 54 लाख दाखल्यांची उपलब्धता आपण करतोय। आणखीनही थोडा वेळ लागला आपल्याला त्या गोखले इन्स्टिट्यूटकडून त्याचं सॉफ्टवेअर मिळणं, म्हणजे आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता याला जो महिनाभर लागेल, 15 दिवस लागतील, काय जो कालावधी लागेल, आता एकदा आपण पाऊल पुढे टाकलेलं आहे। मला वाटतं त्यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देऊन आपलं आंदोलन स्थगित केलं पाहिजे अशी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे आणि मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केली आहे। शेकडो मराठा बांधवांसह जरांगेंनी मुंबईकडे कूच केली असून मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवं, त्यासाठी टोकाची लढाई लढणार असून छातीवर गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही असं ते म्हणालेत। आणि आरक्षणासाठी अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलं हे सांगतानाच जरांगे भाऊक झाले। आंदोलन शांततेत करणार असून उद्रेक करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या असं देखील त्यांनी म्हटलं। शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी। 26ला गेल्यावर तर बसायचंच आहे, त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे। कधीतरी तिथं गेल्यावरही जीवाची बाजी लावायचीच आहे, मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम। शेवटची लढाई आरपारची, आता घरी राहू नका। जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चला, जे पाठीमागून येणार आहेत ते 26 तारखेला या। परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना वाटं लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी, ही मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे। आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा।